ड्युटीवर आहे मी. तू सारखं सारखं कॉल करून त्याच गोष्टी विचारत राहिली तर मी काम कसं करायचं? अरे मग एक काम करत जा, तू ना माझ्यासोबत इथे येत जा, दिवसभर इथे बसत जा, मी काय करतो ते बघत जा आणि संध्याकाळ झाली की आपण एकत्रित जाऊ. अगं नाही मिळत मला टाइम, मग काय करू? ड्युटी सोडून देऊ? हे बघ, तुला काय ठीक वाटतं ना ते कर. कुठे जायचं तिथे जा, पण आता प्लीज फोन करू नकोस. साहेब पाणी. मी नंतर येऊ. नाही काय काम होतं? साहेब ते रिक्षा हरवलेली काही कळलं का त्याच्याबद्दल? ती मी कंप्लेंट नोंदवली. तो विंचूवाला रिक्षा कळलं 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 कळलं. कोणी नेली होती रिक्षा? नाही म्हणजे तसं रिक्षा मिळाली हे कळलं नाहीये, पण तुम्ही कंप्लेंट रजिस्टर केली होती हे कळलं मला. अच्छा. मग रिक्षाचा काही पत्ता नाही लागला का? नाही, काही हरवलेल्या रिक्षांची आम्ही डिटेल मागवलेली आहे आणि त्यात नंबरही ट्रेस झालेले आहेत, पण तुम्ही दिलेला रिक्षाचा नंबर त्यात नाहीये. हा पण तुम्ही काळजी करू नका, आमचा शोध चालू आहे. लवकरात लवकर हाताला काहीतरी लागेल. ठीक आहे सर. काय कळलं तर? हो नक्की नक्की. साहेब एक 2 मिनिटं घेऊ का? बोला ना. तुम्हाला राग येणार नसेल तर बोलू का? बोला बोला, काय बोलायचं? ते ऍक्च्युली तुम्ही फोनवर बोलत भांडण मी ऐकलं म्हणजे मुद्दामून नाही ऐकलं, कानावर पडलं म्हणून. सर भांडण जर का सॉल्व्ह करायचं असेल नंतर माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया? कसली आयडिया? छान कॅफे मध्ये घेऊन जा, मस्त कॉफी, छान वातावरण आणि भरपूर गप्पा, विषय सॉल्व्ह. सर काय ना, बायकांना काय पाहिजे असतो? नवऱ्याकडून फक्त दिवसातला 1-2 तास पाहिजे असतात, पण तो 1-2 तास मनापासून पाहिजे बस. थोडक्यात विषय काय सर, एखादं छान क्वालिटी कॅफे आणि क्वालिटी टाइम बस. हा पण मी कुठे शोधणार क्वालिटी कॅफे? हा ते बरोबर आहे. नाशकात आहे ना असे क्वालिटी कॅफे नाहीयेत. सर एक आहे माझ्या डोक्यात. हा तिकडे कॉफी पण चांगली मिळते आणि वातावरणही एक. सर तुमचा मेसेज चेक करा. हे बघा मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो. हा बघा आलं.